हॅलो फ्रेंड्स, माझे नाव प्राध्यापिका दीपाली हिंदूराव चव्हाण। मी किसनवीर महाविद्यालयामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभागामध्ये अध्यापनाचे कार्य करते। पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण विमा म्हणजे काय आणि विम्याची वैशिष्ट्ये पाहिली आहेत। आज आपण विम्याची आवश्यकता बघणार आहोत। पुन्हा एकदा आपण थोडेसे रिवाइज करूया। विमा म्हणजे काय तर एकाच प्रकारची धोक्याची शक्यता असणाऱ्या अनेक लोकांकडून विमा हप्ता जमा करून त्या रकमेतून ज्या व्यक्तीचे प्रत्यक्ष नुकसान होईल त्या व्यक्तीला भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय। मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती राहत असतात आणि या व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन विम्याचे हप्ते भरतात तेव्हा त्यांनी भरलेल्या विम्याच्या हप्त्याच्या रकमेतून ज्या व्यक्तीला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागेल त्या व्यक्तीला ती रक्कम ही भरपाई म्हणून दिली जाते। म्हणजेच काय, जीवन विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील करार। त्याचबरोबर जेव्हा विमाधारक हा प्रीमियम भरतो आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी काय करते, त्याच्या कुटुंबियांना किंवा प्रियजनांना जे कोणी त्याच्यावर आधारित असतील त्यांना ती नुकसान भरपाई म्हणून रक्कम देत असते। म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि अशा वेळेला कुटुंबांना आर्थिक आधार देण्याची सोय म्हणजेच एक प्रकारचा विमा आहे। आता आपण आज बघणार आहोत ती म्हणजे विम्याची गरज काय। विमा हे एक ब्रीद वाक्य घेऊन काम करत आहे। जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी या वाक्याला धरूनच आज आपण विम्याची गरज बघणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी असणारी विम्याची गरज। आता सामान्य व्यक्ती म्हणजे कोण तर समाजामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सामान्य व्यक्ती म्हणून गणली जाते। मग या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। आपण बघतो आजकालचं जीवन अत्यंत धकाधकीचं बनलेलं आहे। टेररिस्ट अटॅक असतील, भूकंप असेल किंवा इतर कंपनीमध्ये होणारे अपघात असतील, या कारणामुळे व्यक्तीचं जीवन हे धोक्यात येऊ शकतं आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानीला सामोरं जाऊ शकतं। अशा वेळेला हा विमा सामान्य व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो, जेणेकरून त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण प्राप्त केलं जाईल। दुसरा घटक आहे तो म्हणजे व्यापारी वर्ग। आपल्याला माहिती आहे की जेव्हा खरेदी विक्रीचे आपण व्यवहार करत असतो त्या खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना व्यापारी वर्गाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते आणि हे व्यापारी व्यापार करत असताना करोडो रुपयांची उलाढाल किंवा गुंतवणूक आपल्या व्यवसायामध्ये करत असतात। परंतु काही कारणामुळे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल त्यांच्या व्यवसायाला धोका पोहोचण्याची शक्यता जास्त असते। मग अशा वेळेला व्यापारी वर्ग सुद्धा आपल्या व्यवसायाचा विमा उतरवतात आणि होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। तिसरा घटक आहे तो म्हणजे उद्योजक वर्गाला मदत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशाची अर्थव्यवस्था जशी जशी प्रगती करत राहते तशी तशी देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि बळकट बनत जाते। पण या अर्थव्यवस्थेला मजबूत आणि बळकट बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो तो हा वर्ग उद्योजक, म्हणजे जो अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण शोध लावतो आणि आपले शोध जगासमोर मांडून व्यवसाय स्थापन करतो। मग हा उद्योजक ज्यावेळेला व्यवसाय करत असतो तेव्हा त्यानं सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या गुंतवणुकी या व्यवसायामध्ये केलेल्या असतात आणि मग जर कोणत्याही मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित आपत्तीमुळे त्याच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला तर हे उद्योजक अडचणीमध्ये येण्याची शक्यता जास्त असते। मग अशा वेळेला सर्वसाधारण विमा प्रकारातून अग्निविमा असेल, सागरी विमा असेल, याच्यातून तो नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काय करत असतो, सातत्याने प्रयत्न करत असतो। म्हणजेच एक प्रकारचं आर्थिक संरक्षण उद्योजकांना विम्याद्वारे दिलं जातं। पुढचा घटक आहे तो म्हणजे आयात निर्यात व्यापाराला मदत। आपल्या सर्वांना माहिती आहे देशाचा राष्ट्राचा विकास हा आयात निर्यात व्यापारावर अवलंबून होतो। सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे, त्यामुळे संपूर्ण जग ही एकमेव बाजारपेठ असं आपण समजतो। मग याच्यामध्ये मेजॉरिटी आयात निर्यात व्यापार म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा सामुद्री मार्गाद्वारे केला जातो, म्हणजे समुद्रातून मालाची ने-आण केली जाते। मग अशा वेळेला समुद्र मार्गातून जहाज ये जा करत असताना जहाजाची टक्कर होणे किंवा चाचेगिरी असतील, डिटेनमेंट असेल, बार्टरी असेल किंवा ते जे जहाज आहे ते हायजॅक करणे, अशा अनेक प्रकार होऊ शकतात। मग या आयात निर्यात व्यापार करत असताना उद्योजकांनी कोट्यवधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केलेली असते। मग या होणाऱ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची ताकद ही उद्योजकांमध्ये सहसा नसते। मग अशा वेळेला उद्योजक सागरी विमा, अग्निविमा घेतात आणि आपला व्यापार करत असताना सुरक्षितता बाळगतात। पुढचा घटक आहे तो म्हणजे कृषी क्षेत्रास मदत।
आपल्या सर्वांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो, पण आपलं बघतोय आता सध्या की भारतीय शेती ही संपूर्णपणे मान्सूनवर आधारित आहे। आणि मग अशा या मान्सूनची आपण जी अनिश्चितता बघतो त्यामुळे कृषी क्षेत्राला प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी निर्माण होते। दुष्काळ, आवर्षण, अतिपाऊस, बर्फवृष्टी, वीज अशा अनेक संकटांमुळे कृषी क्षेत्र सध्या काय आहे, धोक्यामध्ये येत असतं। मग अशा वेळेला शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते। पुढचा आहे सेवा क्षेत्र मदत। आता याच्यामध्ये बघा, आपल्याला माहिती आहे की कोणताही व्यवसाय अखंडितपणे आणि सुरळीत चालण्यासाठी त्या व्यवसायाला वेगवेगळ्या सेवांची गरज असते। मग त्या कोणत्या आहेत? बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, इंटरनेट, कम्युनिकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सेवा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। परंतु काही नैसर्गिक अपघातांमुळे किंवा मानवनिर्मित अपघातामुळे या सेवा क्षेत्राला सुद्धा धोका पोहोचण्याची शक्यता काय असते? जास्त असते। मग अशा वेळेला जी व्यक्ती सेवा क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून काम करते ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे विमे उतरवून आपली जी सेवा देत आहेत तिला संरक्षित करण्याचा प्रयत्न करतात। पुढचा घटक आहे ते म्हणजे कर्मचारी वर्गाला मदत। आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, व्यवसाय करीत असताना 99% त्या व्यवसायाचं यश हे त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं। हा कर्मचारी हा एक सजीव घटक आहे आणि या घटकाची काळजी घेणं अत्यंत काळाची गरज बनलेली आहे। मग अशा वेळेला हा कर्मचारी व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना मशिनरीमध्ये त्याचे हात अडकणे किंवा त्याला अपंगत्व येणे, मग ते अपंगत्व कायमस्वरूपी असू शकतं किंवा अंशतः असू शकतं। मग त्या कर्मचाऱ्याला जर एखाद्या प्रकारचा गंभीर आजार झाला तर त्याच्या कुटुंबावर प्रचंड मोठी आर्थिक हानी होण्याची वेळ येऊ शकते। मग अशा वेळेला कर्मचारी वर्गाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विम्यांच्या द्वारे संरक्षण प्राप्त करून दिलं जातं आणि त्यांचं जीवन हे संरक्षित केलं जातं। पुढचा घटक आहे तो औषधोपचार आणि वैद्यकीय खर्चास मदत। आपण आता सध्याच पाहिलेलं आहे की कोविड-19 या सिच्युएशनमध्ये जीवाला धोका निर्माण झालेला आहे। मग अशा वेळेला आपण बघितलं तर मेडिकलचे बिल्स असतील हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाखोंचे आकडे पार केलेले आहेत। मग सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या जीवन वाचवण्यासाठी इतका पैसा खर्च करणं शक्य होत नाही। मग अशा वेळेला औषधोपचार व वैद्यकीय खर्च हा मिळवण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे स्वास्थ्य विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स काय करतो? सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो। पुढचा आहे वीज निर्मिती व पाणी पुरवठा। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचा आर्थिक विकास हा त्या देशांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा यावर अवलंबून असतो। रस्ते बांधणे असेल, विहिरी, नदी किंवा कॅनॉल्स, धरण हे सगळं कन्स्ट्रक्शन करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर फंड लागत असतो आणि मग अशा वेळेला इन्शुरन्स क्षेत्राकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर फंड किंवा ती रक्कम ही सरकारला दिली जाते आणि त्यातून अशा प्रकारच्या वीज निर्मितीच्या किंवा पाणी पुरवठ्याच्या सोयी ह्या सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिल्या जातात। आणि आता शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे राष्ट्राच्या विकासासाठी मदत। याच्यामध्ये बघा, आपल्याला माहिती आहे की भारत आता प्रचंड वेगानं आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, पण हा प्रयत्न करत असताना देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची वाढ होणं देखील गरजेचं आहे। आणि जितके जास्त उद्योगधंदे वाढतील, जितका जास्त आयात निर्यात व्यापार वाढेल, तेवढी देशाची अर्थव्यवस्था मजबूत आणि बळकट होत असते। आणि हे सर्व होत असताना राष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोण पार पाडतं? तर विमा हे क्षेत्र आहे। त्यामुळे सर्वांनीच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की काळाच्या ओघामध्ये जसं मनुष्याचं जीवनमान महत्त्वाचं आहे तसंच सर्वसाधारण विमा प्रकार देखील खूप महत्त्वाचा आहे। पुढच्या भागामध्ये आपण विम्याचे सामाजिक महत्त्व व विम्याचे इतर दृष्टिकोनातून महत्त्व बघणार आहोत। थँक्यू।